नमस्कार मित्रांनो, काही पैरे असे आहेत ते फिक्स झाल्यात, जमाच आहेत आणि ते मैदान कोरेगावचं म्हटल्यानंतर 21 तारखेला सगळे रथी महारथी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी बघूयात एक 5 पैरे जे आहेत ते फिक्स झालेले आहेत आणि ते फिक्स पैरे कोण आहेत, कशा पद्धतीचे आहेत, कशा पद्धतीने ती गाडी पळताना दिसू शकेल आणि 5 काय जेवढे माहिती आहे तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. काही अंदाजित, काही फिक्स, कारण की सगळ्या महाराष्ट्राची नजर जी आहे ती कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानाकडे लागलेली आहे. कारण की हिंद केसरीचं मैदान म्हटलं की तुम्हाला माहिती आहे प्रत्येकजण प्रत्येकाचा टॉपचाच पैरा असतो आणि प्रत्येकजण प्रत्येक मैदानामध्ये गुलालासाठीच जातो. परंतु हे मैदान जे आहे ते हिंद केसरीचं मैदान आहे आणि ह्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये प्रत्येकाला गुलाल जो आहे महत्त्वाचा आहे आणि 1 नंबरचं बक्षीस हे जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि बकासूर, मथुर, रैना, घोटसर्जा, चिक्या सगळे नामांकित नंदी जे आहेत त्या ठिकाणी पाळण्यासाठी येणार आहेत. खूप सारे नंदी येणार आहेत आणि अखंड महाराष्ट्राचे एक हिंद केसरीचं मानाचं मैदान आहे अखंड महाराष्ट्राचं. आणि बघूया अशा त्या मैदानामध्ये असे कोणकोणते पैरे जे आहेत ते फिक्स झाल्यात, जमा आहेत. सुरुवात करतो आहे मी. एक मोठा पैरा झालेला आहे, एक टॉपचा पैरा झालेला आहे, तो म्हणजे लखनचा पैरा जो आहे तो नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत झालेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला एक टॉपचा पैरा, सगळ्या महाराष्ट्र माहीत आहे की आबांचा पाखऱ्या काय पळतो, कशा पद्धतीनं त्याचा पळ आहे आणि वारंवार ही जोडीसुद्धा पळालेली आहे, खूप वेळा पळालेली आहे आणि पाखऱ्या खूप चांगला नंदी आहे, खूप छान पळतो आणि कदाचित लखन एक टॉपचा नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कदाचित ही सुद्धा प्रबळ दावेदार असू शकते, परंतु कोणी म्हणायचं नाही त्या मैदानामध्ये मी 1 नंबर करणार. तिथं बाकीचे सुद्धा नंदी पाळण्यासाठीच येत आहेत, कोणी कुणाला कमी नाही त्या ठिकाणी. आणि बघूया एक सगळ्यात मोठा पैरा म्हणावा लागेल पाखऱ्या आणि लखनचा. बकासूर आणि लखनचा होता, परंतु काही कारणास्तव तो काही चेंज झाला, मी अंदाजित सांगितला होता, त्याच्यामुळे हा पैरा जो आहे तो फिक्स झाल्यात जमा आहे. आबांचा पाखऱ्या आणि लखन ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकेल. 2 नंबरचा पैरा जो आहे तो मुंबईची थारची जोडी आहे, ती पाळताना आपल्याला दिसणार आहे. शंभू आणि रायबाची बघितले तुम्ही कशा पद्धतीनं या जोडीचा पळ आहे, कशा पद्धतीचा पळ आहे. मुंबई गाजवली, घाट गाजवण्यासाठी सज्ज होत आहेत की काय, कारण की मुंबईमध्ये आत्ता दोघेजण जे आहेत ते फायनलला राहिलेले होते, शंभू आणि रायबा. शंभू जो मथुरसोबत पळाला, रायबा जो आहे तो शंभू मथुरसोबत पळाला आणि शंभू जो आहे तो देवाबाईसोबत पळाला. आणि शंभू आणि रायबा काय जोड्या, मुंबईचे नामांकित 2 नंदी 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एवढी चांगली कामगिरी करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. परंतु असंच समीकरण आहे मित्रांनो, या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये काही घडेल, कुठे काय करेल, काय कुठली जोडी आपली निर्विवाद वर्चस्व गाजवेल काय सांगू शकत नाही. आणि खरंच ही जोडी, एक मुंबईची जोडी चांगल्या पद्धतीनं पळते त्या मैदानामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामगिरी करेल. चांगल्या पद्धतीचं त्या दिवशी त्या 21 तारखेच्या मैदानामध्ये नियोजन असेल ह्या दोघांचं. पूर्णपणे ही जोडीच पळणार आहे आपल्याला, मी 100% फिक्स सांगतो ही जोडी पळेल. बघूया, हा एक टॉपचा पैरा आहे आणि फिक्स पैरा आहे मित्रांनो. आता बघूया आता कोणता असा पैरा आहे की जो फिक्स आहे. वेगाचा शेवट सर्जाचा आणि चिक्याचा कारोंडेकरांचा. मित्रांनो कालच तुम्हाला सांगितले आणि आज पण सांगतो, ही जोडी 2 ते 3 वेळा पळाली, 2 वेळा पळाली. एकदा पळाली त्यावेळेस 1 नंबर मिळवला, दुसऱ्यांदा पळाली त्यावेळेस 2 नंबर मिळवला. म्हणजेच ही जोडी चांगली पळते, नरमादी गाडी पळते आणि दोघांनाही दोन्ही खांदे पाळणारे नंदी आहेत. आणि घोटसर्जा म्हणतो चिक्या कारोंडेकरांचा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, दोन्ही खांदी पळतो आणि जरी सर्जा पब्लिकला जरी लागला तरी हा चिक्या जो आहे तो पब्लिकने पळू शकतो, सर्जा आतनं पळू शकतो. सर्जा दोन्ही खांदी पळतो, थोडंसं पब्लिकला थोडंसं घाबरतो, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. चिक्या आहे आणि चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा पळ आहे. गुलालाचा बेताज बादशाह आहे तो चिक्या कारोंडेकरांचा. आणि एक मोठं एक मैदान कोरेगावचं आणि सगळ्यांची एक अपेक्षा आहे की चिक्या आणि सर्जा ही जोडी. सर्जा वेगाचा शेवट, सर्जाचे खूप सारे फॅन्स आहेत, ते सुद्धा मला काही लोकांनी काहीसुद्धा मला पैसे पाठवले, त्यांनी मनापासून आभार. त्यांचीसुद्धा नावे घेणार आहे मी. एक उद्या संध्याकाळी नावे घेईन ज्यांनी मला बक्षीस पाठवले त्यांची नावं. आणि कुणाला जर मला बक्षीस पाठवायचं असेल त्यांनी 95 61 11 99 40 हा माझा गुगल पे फोनपे नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला बक्षीस जे आहे ते पाठवू शकता. आता वळूयात आपण मथुरच्या पैऱ्याकडे. मथुरचा पैरा जो आहे तो भोंगासोबत जवळजवळ फिक्स झाल्यात जमाच आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे कटनाचं रान नाही आहे, काळ्या मातीचं रान आहे. काळ्या मातीमध्ये चांगले आणि टक्करबाज नंदी पाहिजेत.
कसाची बैलं लागतात त्या ठिकाणी, कस जो आहे तो पडायला लागतो. आणि भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काळ्या मातीच्या रानामध्ये कशा पद्धतीनं पळाला होता आणि त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा त्याचं दहशत आहे, त्याची दहशत आहे भुंगाची. आणि कासेगावमध्ये तुम्ही बघितलं काय सुट्टा सेमी काढलेला होता त्याने. आणि आता फायनलमध्ये तुम्ही बघितलं कासाखाशी होते. शेवटी 3 फेऱ्याचं मैदान आहे, इथे कधीच कोणाला कमी समजायचं नसतं आणि जर कमी समजलं तर मग परिणाम काय होतात तुम्हाला माहिती आहे. आणि भुंगा हा झाला आता मथुर आणि भुंगा जोडी समीकरण. मथुरबद्दल काय बोलू, मथुरबद्दल बोललं एवढं कमीच आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुमार रणवीर, राहुलभाई पाटील, अडवलीकर, कल्याण यांचं संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव पोचवणारा असा हा मुंबईचा बिंजोडचा बादशाह, 3 फेऱ्याचा बादशाह, भारत केसरीचा बादशाह असा हा मथुर आणि भुंगा ही जोडी आपल्याला पाळताना दिसणार आहे. मथुर काय शब्द नाहीत, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक अनुभवी नंदी आहे तो. आणि ज्या वेळेस राहुलदादांचं नाव प्रतिष्ठे आपणाला लागते त्यावेळेस हा कधीच नाराज करत नाहीत. आणि 100% ही जोडी एक प्रबळ दावेदार मानू शकतो. का? कारण की मथुर एक अनुभवी आहे आणि अनुभव त्या ठिकाणी झोकतो, ज्या ठिकाणी मोठं मैदान असतं त्या ठिकाणी मथुरचा इतिहास आहे. आणि क्वचित एखादं मैदान इकडे तिकडे होईल परंतु मथुर कधी नाराज करत नाही. एक टॉपचा पैरा आहे. आणि मथुर प्रेमी कोण असतील तर आपल्या सोपल्यावरती खूप लोकांचं प्रेम आहे. जसं बकासूर लोकांचं प्रेम आहे तसं मथुरसुद्धा एक चांगला नंदी आहे. आणि जर कोणाला जर वाटत असेल मथुरबद्दल मी सुद्धा चांगलेच व्हिडिओ बनवतो तर त्यांनी मला गुगल पे, फोनपे करू शकता. मला जर बक्षीस पाठवायचं असेल तर 95 61 11 99 40 हा माझा नंबर आहे. खरंच मी सुद्धा सगळी नंदी जे आहेत ते समान पकडतो. जेवढा आपण मथुरवरती प्रेम करतो, बकासूरवरती प्रेम करतो, बाकी सगळ्यांच्या नंदीवरती सुद्धा प्रेम करतो. आणि काय आणखीन एक टॉपचा पैरा तो म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला एक वेड लावलेला पैरा म्हणजेच बकासूरचा पैरा. बकासूरचा पैरा जो आहे तो रोमन दादा याच्यासोबत जमलेला आहे. कोरेगावच्या मैदानामध्ये मी ज्यावेळेस गेलो आता एक मुलाखत घेण्यासाठी, ती मुलाखत सकाळी येईल लवकरच, त्या मैदानामध्ये गेलो त्यावेळेस खूप लोकांनी मला प्रश्न म्हणजे फॅन्स भेटले मला, खूप लोकांनी विचारलं दादा बकासूरचा पैरा कोण आहे, बकासूरचा पैरा आहे. मी म्हटलं लखन आहे. काही जण एक दोघांनी माझ्या कानामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की कालवा करू नका, रोमन दादा आहे. आता बघूया रोमन दादा, कारण की लखन आहे तो पाखऱ्यासोबत पळताना दिसणार आहे. लखन आणि पाखऱ्याची जोडी पळताना दिसणार आहे. बकासूर आणि रोमन दादा कशा पद्धतीनं पळ दाखवत आहेत, कशा पद्धतीचं यांचा पळ आहे हे बघावं लागेल. कारण की संबंध महाराष्ट्राच्या नजरा आहेत त्या बकासूरवरती लागलेल्या आहेत. बकासूर आहे तो आणि बकासूर चांगल्या कामगिरीसाठी उत्सुकच असतो, कधीच नाराज करणार नाही. नाशिकवरून फोन आले, खूप सारे फोन आले मला काल. खूप जणांनी बक्षिसांचा वर्षाव केला. त्यांची नावं जी आहेत ती उद्या संध्याकाळी घेतली जातील. ज्यांनी मला बक्षीस पाठवलं त्यांनी पुन्हा एकदा त्यांना सांगतो की तुमची नावे जी आहेत ती उद्या संध्याकाळी घेणार मी. आणि आजसुद्धा खूप सारे बक्षीस आली आणि त्यांचंसुद्धा खूप ऋणी आहे. त्यांचं बक्षीस नाव जे आहे ते मी संध्याकाळी पुकारणार आहे. आणि जरी कोणाला बकासूर प्रेमी आपले आहेत त्यांना जर बक्षीस पाठवायचं असेल तर त्यांनी माझा नंबर आहे, पुन्हा एकदा सांगतो, 95 61 11 99 40 या नंबरवरती माझं गुगल पे आणि फोनपे दोन्ही आहे. ज्यांच्या पद्धतीनं ज्यांना बक्षीस पाठवायचं आहे त्यांनी पाठवू शकता. आणि एक टॉपचा पैरा, हा पैरा जो आहे तो एक टॉपचाच म्हणावा लागेल. रैना आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा रैना आणि सावकारची जोडी पळताना दिसेल. ही जोडी एक टॉपची जोडी आहे. आणि ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे हिंद केसरीचं मैदान झाले त्या मैदानामध्ये ही जोडी चांगल्या रीती पळालेली आहे, चांगल्या रीती कामगिरीसुद्धा या जोडीने केलेली आहे. बघूया ही जोडीसुद्धा कशा पद्धतीनं पळ दाखवते, कशा पद्धतीनं या जोडीकडे पळ आहे, कशा पद्धतीनं स्पीडनं पळेल. खूप साऱ्या शुभेच्छा रैना आणि सावकार या जोडीला. आणखीन एक पहिला जो आहे तो फिक्स झाल्यात जमाचा आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला आहे आपल्या पळण्याने आणि पळण्यानं गाजवतो याचा हा घोटकरांचा रॉकेट आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल. घोटकरांचा रॉकेट जो आहे तो अमरावतीचा एक टॉपचा नंदी आहे. देवाभाई याच्यासोबत आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चालू सीझनमध्ये लखनपेक्षा जास्त स्पीडने पळणारा असा हा देवाबाई आहे. कदाचित लखनला हरवणे एवढी सोपी गोष्ट नाही, परंतु लखनला त्याच्यासोबत जर टॉपचा नंदी असेल तर तो लखनलासुद्धा हरवू शकतो असा हा देवाभाई आहे. आणि तो देवाभाई आणि घोटचा सर्जा ही जोडी एक टॉपची जोडी आहे. घोटचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचं स्पीड आहे. रॉकेट म्हटलं जातं आणि तो रॉकेटप्रमाणेच पळतो, भोंगीला गाडी पळते त्याची. आणि खरंच घोट सर्जा प्रेमीसुद्धा खूप आपले आहेत. आणि बघूया कशा पद्धतीने जोडते. हे माझे
फिक्स पैरे होते. जरी आणखीन तुम्हाला जर काही वाटत असेल तरी तुम्ही सांगा. पण बकासूर रोमन दादासोबत नाव जोडलं जाते. बघूया कशा पद्धतीनं होते. बकासूर आपला एक नंबर करेल का, मथुर आपला एक नंबर करेल का, सर्जा आपला एक नंबर करेल का, चुकी आपला एक नंबर करेल का, कोणाला जे कोणाला वाटते त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. प्रत्येकाचे फॅन्स आहेत, पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक फॅन्स आहेत. आणि विठ्ठल नानांचा एक चिक्या राहिला बरं का. विठ्ठल नानांचा चिक्या आणि हरण्या हा एक फिक्स जोडी राहिली आहे आणि ही सुद्धा एक प्रबळ दावेदार आहे. आणि विठ्ठल नानांचे सुद्धा खूप फॅन्स आहेत आपले आणि त्या फॅन्सला जरी मला बक्षीस पाठवायचं असेल तरी पाठवू शकताय माझ्या नंबरवरती. आणि नाना आपले सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत, खूप छान व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची नंदे जे आहेत ते कधीच नाराज करत नाहीत. मोठ्या मैदानामध्ये गुलाला तर राहतातच. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना. धन्यवाद.